तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर दुपारी 2:30 वाजता संसदेत माहिती देणार आहेत। बांगलादेशच्या हिंसाचारावर जयशंकर हे निवेदन देणार असल्याची माहिती मिळते। एक बैठक देखील सकाळीच पार पडलेली होती। सर्वपक्षीय बैठकीत त्यांनी या सगळ्या नेत्यांना या संदर्भातली माहिती दिलेली होती आणि त्यानंतर आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर दुपारी 2:30 वाजता संसदेत बोलणार आहेत। बांगलादेशच्या हिंसाचारावर जयशंकर हे निवेदन देणार असल्याची माहिती मिळते। बांगलादेशातील सर्व परिस्थितीची माहिती या बैठकीमध्ये ते देणार असल्याची माहिती मिळते। तर बांगलादेशमधील संपूर्ण स्थितीवर आमची नजर आहे असं सरकारचं म्हणणं आहे। परराष्ट्र मंत्र्यांनी बैठकीत बांगलादेशची सगळीच माहिती सांगितलेली आहे। बांगलादेशबाबत लॉंग टर्म स्ट्रॅटेजी असायला हवी असं राहुल गांधी यांनी या बैठकीत म्हटलंय। परकीय शक्तीचा हात आहे का या बैठकीमध्ये राहुल गांधींनी हा सवाल केला। सीमेवर तणावाची परिस्थिती असली तरी चिंतेचं कारण नाही असं उत्तर त्यानंतर एस जयशंकर यांनी दिलेलं आहे। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात बांगलादेशातील संपूर्ण परिस्थितीची माहिती सर्वपक्षीय बैठकीत देण्यात आलेली आहे। संपूर्ण सगळ्याच नेत्यांची एक बैठक पार पडली। सरकार बांगलादेश लष्कराच्या संपर्कात आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे। तर बांगलादेशबाबत लॉंग टर्म स्ट्रॅटेजी असायला हवी असं राहुल गांधींनी या बैठकीत म्हटलंय। परिस्थिती नियंत्रणात असून सुधारणा होते असं उत्तर परराष्ट्र मंत्र्यांनी त्यानंतर दिलं होतं। बांगलादेशातील परिस्थितीवर सध्या भारताची करडी नजर आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि यात परकीय शक्तीचा हात आहे का असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता। बैठकीत राहुल गांधींकडून बाह्य शक्तींसंदर्भात हे प्रश्न उपस्थित करण्यात आले। पाकिस्तानच्या एका राजनैतिक अधिकाऱ्यानं प्रोफाईल चित्रात समर्थन दर्शवलेलं होतं अशी माहिती एस जयशंकर यांनी दिली आहे। पण त्याबाबत आत्ताच काही बोलणं घाई होईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। सीमेवर सध्या तणावाची परिस्थिती असली तरी चिंतेचं कारण नाही असं देखील एस जयशंकर यांनी बैठकीमध्ये स्पष्ट केलेलं आहे। तर तिकडे काही ठिकाणी भारतविरोधी भूमिका दिसते असं देखील एस जयशंकर यांचं म्हणणं आहे। बांगलादेश संदर्भातील निर्णयांमध्ये सहकार्य करणार असल्याची विरोधकांची मात्र भूमिका या बैठकीत होती।